वंचितच्या नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। जळगाव जामोद तालुक्यात पिंपळगाव काळे येथे झाला मेळावा संपन्न। दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी तालुका जळगाव जामोदचे नेते ॲडव्होकेट संदीप उगले यांनी पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कल गटामध्ये स्थानिक पिंपळगाव काळे येथील पांडव हॉलमध्ये भव्य नोकरी मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याला उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष देवानंद दामोदर हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय किशोर गवई सर यांनी तर प्रास्ताविक मेळाव्याचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट संदीप यांनी केले। आपल्या प्रास्ताविक मनोगतात ॲडव्होकेट उगले म्हणाले की आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात खाजगीकरण झाले असून तरुण सुशिक्षित युवकांना सरकारी नोकरीत संधी उपलब्ध होत नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि या बेरोजगारीला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून आपण या भव्य अशा नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे। वंचितचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, देवानंद दामोदर, सुनील बोदडे, रतन नाईक, विजय सातव, विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांनी सुद्धा आपले विचार मांडले। यामध्ये नामांकित कंपन्या यांचे प्रतिनिधी बोलावून 10वी-12वी पासून उच्चशिक्षित तरुणांना त्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला। या मेळाव्याला 368 तरुण बेरोजगार सुशिक्षित युवक युवती यांनी सहभाग नोंदविला। अनेक तरुणांना नामांकित ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा, SBI, लाईफ इन्शुरन्स, फार्मास्युटिकल्स, ऑटोमोबाईल्स, हॉस्पिटॅलिटी, टेलिकॉम कंपनीत नोकऱ्या मिळाल्या। या कार्यक्रमाला पिंपळगाव काळे येथील सरपंच अशोक ढोले, श्रीकृष्ण गवई, संचालक प्रभात पाटील, मंगल डोंगरदिवे, विजयकुमार तायडे, गुलाबराव आठवले, सुपडा बांगर, नाना डोंगरदिवे, हरिभाऊ वाघमारे, प्रमोद कोकाटे, गजानन पाटील, अनुप महाले, पंजाब वाघ, ज्ञानेश्वर कोकाटे, गजानन बोदडे, सोपान पांडव, भूषण महाले, दिनेश खरसने, बंटी उगले, श्रीराम भिडे, शैलेश दय्या, नजीम भाई, रोशन तायडे, आनंद गवई, दिलीप तायडे, अरुण आप्पा खांदे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल उगले, दिलीप अवचार, सौरभ अवचार, शुभम पोटे, ज्ञानेश्वर झालटे, अमोल देवकर, वैभव चोखंडे, शिवा वरखडे, बंटी उगले, गौरव शेळके, नंदू हुरसाळ, निलेश हुरसाळ, नारायण मानकर, दीपक उगले, संतोष अहिर, प्रवीण अवचार, फिरोज खान, दिलीप राऊत सह अनेक कार्यकर्ते व मित्र परिवाराने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। तालुका रिपोर्टर IB7 न्यूज जळगाव जामोद। बंधूंनो, वंचित बहुजन आघाडीनं 2024 पासून हा मानस घेतलेला आहे की प्रत्येकाच्या हाताला जो सुशिक्षित बेरोजगार आहे त्याच्या हाताला काम देण्याचा हा मानस घेतलेला आहे। आम्ही विधानसभेमध्ये आम्ही हेच सांगत होतो की आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही तुम्हाला काम देऊ। त्या कामामुळे बरीचशी परिस्थिती तरुण मुलांची जशी बेकार परिस्थिती आहे की मुली भेटून नाही राहिल्या, शिक्षण झालं घरी शेती नाही, घरदार चांगला तरी घरदार चांगला असल्यानंतर त्या मुलगी येत नाही कारण त्याच्या हाताला काम नाही। बंधूंनो, वंचित बहुजन आघाडीच्या हाती विधानसभेमध्ये सत्ता जर दिली असती तर आम्ही हा उपक्रम आम्ही अगोदरच राबवला असता। पण आता तुम्हाला सांगतो खनकाव की तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता आमच्या हातामध्ये द्या, तुमच्या हाताला काम दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। माननीय वंचित बहुजन आघाडीचे महासचिव संदीपजी उगले साहेब, ॲडव्होकेट संदीपजी उगले साहेब यांनी आम्ही चर्चा केल्या की या ठिकाणी आपल्या तालुक्याची परिस्थिती फार बेकार आहे, आपल्या तरुणाच्या हाताला काम नाही, यांच्या हाताला काम देण्याचं आहे आपल्याला, पण आम्ही सत्तेत नाही, आमचा पक्ष सत्तेत नाही, आमच्या मनामध्ये खूप काही करण्यासारखं आहे, आम्ही खूप सोचलेलं आहे, पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। बंधूंनो, आमच्या हाती जिल्हा परिषद पंचायत समितीची एकदा सत्ता देऊन बघा आणि तुमच्या हाताला आम्ही काम दिल्याशिवाय राहणार नाही। IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।